महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस। ओमराजे निंबाळकरांनी केली होती तक्रार। पक्षप्रवेशाविनाच एकनाथ खडसेंची भाजपा कार्यालयात बैठकीमुळे भाजपचे कार्यकर्ते गोंधळात। रायबरेलीतून राहुल गांधी मैदानात। राहुल गांधी आज भरणार उमेदवारी अर्ज। रायगडमध्ये ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखावरती हल्ला। अनिल नवगुणे यांच्या वाहनावर हल्ला। हल्ल्यात कारचं मोठं नुकसान। नागपुरात नवीन टाउन हॉलचं बांधकाम होणार। 228 सदस्य क्षमतेची उभारणार इमारत। धाराशिव जिल्हा रुग्णालयात डॉक्टर परिचारिकांचा ढिसाळ कारभार। इंजेक्शन दिल्यानंतर 15 चिमुकल्यांना थंडी ताप। दोषींवर कारवाईची मागणी। धाराशिवमधल्या पांगदरवाडीतील ग्रामस्थ आक्रमक। निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय। दहावी आणि 12वीचा निकाल मे महिन्यातच जाहीर होणार। निकाल लवकर जाहीर झाल्यास पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मिळणार गती। सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये बदल। उमेदवारांना मिळणार आणखी एक संधी। ठाणेकरांसाठी पालिकेची कर सवलत योजना। 10 ते 2% मिळणार सवलत। विदर्भात उन्हाचा कडाका वाढला। बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार। नवी मुंबईकरांनो सावधान। उष्णतेमुळे मुलांना डिहायड्रेशनचा धोका। पालकांनी काळजी घेण्याचं आवाहन। मराठवाडा आणि विदर्भासाठी मे महिना ठरणार तापदायक। 8 दिवस राहणार अतिउष्णतेचे। उष्णतेच्या लाटेचा थेट परिणाम धरणातल्या पाणीसाठ्यांवर। राज्यातल्या 138 मोठ्या धरणांमध्ये फक्त 27.23% पाणीसाठा। मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई। 3 दिवसाआड होतो पाणी पुरवठा। दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। दुबईला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका। अनेक उड्डाणं रद्द। केनियाची राजधानी नैरोबीत मुसळधार पावसाचा थैमान। पायाभूत सुविधांचं प्रचंड नुकसान। दक्षिण चीनमध्ये रस्ता खचल्यानं दुर्घटनेत 48 जणांचा मृत्यू। तर जखमींसाठी रक्तदान करण्याचं आवाहन।